सेपरेशन, पार्टिंग हे इंग्रजी शब्द जिथं फिके पडतात तिथून पुढे सुरू होतो तो म्हणजे विरह. मराठी भाषा एवढी प्रगत आहे की त्यामध्ये एखादी घटना आणि त्यामागची भावना ह्या दोन्हीचा मिलाप करून काही शब्द बनलेले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे विरह. दोन व्यक्तींचं वेगळं होणं किंवा व्यक्ती आणि वस्तूंचं वेगळं होणं आणि त्यानंतर जी भावना निर्माण होते दुःखाची, त्याला मिळून म्हणतात विरह. महाकवी कालिदास यांनी मेघदूत हे काव्य लिहिलं. यामधली कल्पना अशी होती की एका यक्षाने त्याच्या पत्नीच्या विरहात मेघांद्वारे, ढगांद्वारे पत्नीला काही संदेश पाठवलाय, त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर ते या मेघदूत काव्यामध्ये आहेत. आपण आजकाल सुद्धा म्हणतो की जर कोणी कविता लिहायला लागलं तर पटकन मुलं म्हणतात की काय रे, प्रेमभंग झाला का काय तुझा. पण एक सांगू का, या विरहामध्ये खूप मोठी ताकद आहे. जसं की जेव्हा प्रभू श्रीराम आणि सीतामाईचा विरह झालेला, जेव्हा रावणाने सीतामाईला लंकेत नेलं होतं, त्यावेळेस त्या विरह वेदनांमधून वानर सेना जमा करण्याची एक प्रेरणा प्रभू श्रीरामांना मिळालेली आणि त्यांनी सीतामाईला सोडवून आणलेलं. कधी कधी हा विरह आपल्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचा असतो, कारण विरहातच आपल्याला व्यक्तींची आणि माणसांची किंमत कळते.